नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्याला ॲग्रिस्टॅग म्हणजे काय व ॲग्रिस्टॅगचे फायदे काय आहेत, ॲग्रिस्टॅग काढून घ्यावं का नाही याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे शेतीविषयी विविध योजना असतील किंवा शासनाच्या ज्या काही विविध योजना असतील यांचे अपडेट मिळण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर हे चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे हे तुम्हाला अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. आता आपल्याला बघायचं आहे की ॲग्रिस्टॅग म्हणजे काय. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी ॲग्रिस्टॅग जर आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी ॲग्रिस्टॅग म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की ॲग्रिस्टॅग हा एक डिजिटल पायाभूत सुविधा प्रकल्प आहे, जो शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी या क्षेत्राचा एकात्मिक डेटाबेस तयार करतो. ॲग्रिस्टॅग वैयक्तिक आणि क्षेत्रीय पातळीवर विविध प्रकारच्या डेटाला जोडतो, जेणेकरून शेतकऱ्यांना उपलब्ध असलेली रिअल टाईम माहिती आणि सेवा उपलब्ध होतील, ज्यामुळे शेतीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते. यामध्ये हवामान परिस्थिती असेल, मातीचे आरोग्य असेल, पीक सल्ला असेल, बाजारभाव यावरील मूल्यवर्धित विश्लेषण व ते विमा आणि कर्ज यांसारख्या वित्तीय ज्या काही सेवा आहेत त्याचा समावेश होतो. शेवटी ॲग्रिस्टॅग शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणाला चालना देणाऱ्या कार्यक्षम शाश्वत कृषी पद्धतीने सुनिश्चित करण्यासाठी कार्य करते. आता या ठिकाणी ॲग्रिस्टॅगचं आपल्याला सांगितले पीक सल्ला मिळतो, मातीचं आरोग्य कशा पद्धतीनं आहे हे आपल्या भागातील क्षेत्रातील या सर्व गोष्टींची माहिती मिळण्यासाठी ही सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकते माहिती. आता ॲग्रिस्टॅगची पार्श्वभूमी काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ॲग्रिस्टॅगची पार्श्वभूमी शेती पद्धती, बाजारपेठ उपलब्धता आणि कर्जाच्या अडचणीमधील अंतर्निहाय कमतरता दूर करून शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात डिजिटल तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या गरजेतून ॲग्रिस्टॅगचा जन्म झालेला आहे. भारतीय शेतीचे डिजिटल परिवर्तन भारत सरकारच्या ई-नामा किंवा राष्ट्रीय कृषी बाजार आणि मृदा आरोग्य कार्ड योजनांसारख्या अनेक उपक्रमांनी सुरू झालेल्या या सुरुवातीच्या प्रयत्नांमधून ॲग्रिस्टॅगला अशा सेवा एकत्रित करण्यासाठी आणि AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट आणि ब्लॉकचेनसारख्या नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी एक व्यापक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून कल्पित केले जात आहे. या उपक्रमाची घोषणा झाल्यापासून कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तंत्रज्ञान कंपनीशी जुळवून समन्वय साधून ॲग्रिस्टॅग विकसित करण्यात आघाडीवर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितले जे काय वेळोवेळी जे काय मृदेचे आरोग्य कार्ड आहे किंवा जे काय आपल्याला बाजारपेठ उपलब्ध असेल, जे जवळचं म्हणजे पीक कर्ज घेताना काही अडचणी येतात बऱ्याच, त्या अडचणींना म्हणजे शेतकऱ्याला कमीत कमी कागदपत्रे लागतील. ॲग्रिस्टॅग जसं की एक आधार कार्ड व्यक्तीसाठी असतं तशा पद्धतीनं शेतीचंही एक ॲग्रिस्टॅग म्हणजे हे किसान कार्ड असल्यासारखं हे काम करणार आहे. आता ॲग्रिस्टॅगची गरज आपल्याला या ठिकाणी बघायची आहे, काय गरज ॲग्रिस्टॅगची आहे. आता ॲग्रिस्टॅगची गरज, ॲग्रिस्टॅगची आवश्यकता गेल्या काही काळापासून या क्षेत्रावर आपल्याला गरजेची आधारित असलेली दिसून येते. आता पहिला मुद्दा आहे खंडित डेटा. कृषी डेटा अनेक प्लॅटफॉर्म आणि संस्थांमध्ये विखुरलेला आहे. खरं तर हे माहिती मिळवण्याच्या आणि म्हणूनच वापरण्याच्या कार्यक्षमतेचे कारण आहे. आता शेतकऱ्यांचा डाटा आहे, परंतु वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळा डाटा आहे. परंतु जर समजा आता एखादी पीक कर्ज घ्यायचं असेल, ते पीक कर्ज घेत असताना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोणतं पीक पेरलेलं आहे हे पीक देणाऱ्या बँकांना माहिती होऊ शकत नाही. परंतु हे डेटा सर्व आपल्या कृषी जो नंबर आहे ॲग्रिस्टॅगचा नंबर टाकल्याच्या नंतर कोणतं पीक आहे, किती क्षेत्र या व्यक्तीच्या नावावर आहे, हे सर्व डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. दुसरा मुद्दा आहे कमी उत्पादकता. योग्य डेटा विश्लेषण कृषी उत्पादकता मर्यादित करणाऱ्या घटकावर प्रकाश टाकू शकते आणि त्यांना संबोधित करण्यास मदत करू शकते. म्हणजे योग्य पद्धतीचं डेटा विश्लेषण कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न सरकारकडून करता येऊ शकतात हे सरकार या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. आता हवामानातील बदल. आता आपल्याला हवामानातील बदल असतील, रिअल टाईम विश्लेषण याचा अंदाज शेतकऱ्यांना सतत बदलणाऱ्या हवामानाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास अनुमती देऊ शकतो. आता शेतकऱ्यांना योग्य ती माहिती हवामानाबद्दल मिळत नसते, म्हणजे विश्वासू अशा प्रसारमाध्यमातून मिळत नसते. जर शेतकऱ्याला व्यवस्थित माहिती शासनाकडून मिळाली बदलाबद्दल तर शेतकऱ्यांना जे काही भविष्यात त्याच्या पिकाबद्दल जे काही नुकसान होणार आहे ते टळू शकतं. त्याच्यामुळे हवामानातील बदल हे शेतकऱ्यांना मिळू शकतात. बाजारपेठेची उपलब्धता. आता शेतकऱ्यांना कोणत्या ठिकाणी किती माल पिकलेला आहे, ती कोणत्या ठिकाणी त्या मालाला बाजारभाव, बाजारपेठ त्या मालाची उपलब्ध आहे
हे या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत. शेतकऱ्यांच्या बाजारपेठेशी थेट संबंध निर्माण झाल्यामुळे मध्यस्थांना दूर करता येईल आणि त्यामुळे उत्पादनासाठी योग्य भाव मिळण्याची हमी मिळेल. म्हणजे जे काही दलाल आहेत मध्ये मार्केटमध्ये ज्या डायरेक्ट शेतकऱ्याला सध्या व्यापाऱ्याशी माल न विकता ते आडत वगैरे इतर दलालमध्ये असतात. तर या दलालापासून डायरेक्ट शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांपाशी माल कसा घेऊन जातात याचंही योग्य मार्गदर्शन यापुढून होणार आहे. क्रेडिट आणि आर्थिक समावेश. आता पुढचा मुद्दा आहे क्रेडिट आणि आर्थिक समावेश. यामध्ये असं सांगितलेलं आहे की डिजिटल डेटाबेस वित्तीय संस्थांसाठी क्रेडिट योग्यता मूल्यांकन सोपे करू शकतात, ज्यामुळे नंतर लक्षित वित्तीय सेवांचा विस्तार करता येऊ शकतो. म्हणजे जे काय आपल्याला कर्ज वगैरे घ्यायचे असेल ते सोप्या पद्धतीनं हे कर्ज ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून घेता येऊ शकतं. तर आपण या व्हिडिओमध्ये ॲग्रीस्टॅग म्हणजे काय व ॲग्रीस्टॅगची गरज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेली आहे. आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ॲग्रीस्टॅगचे फायदे काय आहेत हे समजून घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्ही आपले चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यामुळे मी जे काही व्हिडिओ टाकेन ते तुमच्या यूट्यूबमध्ये सहजासहजी पोहोचतात, किंवा आपल्या चॅनलचं नावसुद्धा टाकून आपण व्हिडिओ सर्च करू शकता. यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सर्व व्हिडिओ मिळत राहतील. जर काही या व्हिडिओमध्ये अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.